चला तर आज तोंडात टाकताच विरघळणारी हलवाई स्टाईल बेसनची बर्फी बनवतोय। करायला खूप सोपी आहे, नक्की करून बघा। यासाठी कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घालून असं पसरवून घ्यायचं। पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। रवा चांगला 2 मिनिटं भाजून घ्यायचा। यानंतर 1 मोठी वाटी बेसन घेतलंय। बेसन चांगलं रवा टेक्स्चर येईपर्यंत भाजून घेतलंय। ही बर्फी बनवण्यासाठी मला अर्धी वाटी साजूक तूप लागलेलं आहे। थोडं थोडं तूप घालून बेसन छान असं भाजून घ्यायचं। यानंतर इथे एक भांडं ठेवलं आहे। अर्धी वाटी पाणी आणि 1 वाटी साखर घालायची आणि याला चिकटपणा थोडासा येईपर्यंत हे पाणी उकळून घ्यायचं। आता भाजलेल्या बेसनमध्ये मिल्क पावडर घालायचे। मिल्क पावडर नसेल तर तुम्ही इथे दुधावरची साय घालू शकता। यानंतर पाव वाटी दूध घातलंय, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर 1 चमचा साजूक तूप घालून पुन्हा मिक्स करायचं। 1 चमचा वेलची पावडर आणि साखरेचं पाणी गरम केलेलं होतं ते घालून जोपर्यंत याला बर्फीचं टेक्स्चर येत नाही तोपर्यंत असं मिक्स करत एक घट्ट गोळा बनवून घ्यायचा। आता बर्फी सेट करण्यासाठी इथे मी बटर पेपर घेतलाय। तुमच्याकडे नसेल तर एखाद्या ताटावर साजूक तूप लावायचं आणि अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये ही बर्फी सेट करून घ्यायची। सुकामेवा घालून सेट करून कापून घ्यायचे चौकोनी आकारामध्ये। 10 मिनिटं रूम टेम्परेचरवर ठेवायचे। मस्त मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी बेसन बर्फी तयार। तुम्ही सुद्धा करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा।